मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सिटिंग अरेंजमेंट हा महत्त्वाचा असा टॉपिक. सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच बैठक व्यवस्था. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला असतो, त्याच्याप्रमाणे आपल्याला अरेंजमेंट करायची असते दिलेल्या अटीनुसार. ठीक आहे, तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे, या अटी दिलेल्या आहेत, या अटींना डोळ्यासमोर ठेवून आपण आपली अरेंजमेंट करायची आहे. ठीक आहे, एकदा का तुमची अरेंजमेंट करून झाली त्याच्यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे एकदा तुमची अरेंजमेंट बरोबर करून झाली तर त्याच्यावरती तुम्हाला 3 ते 4 मार्क्स हे नक्की फिक्स असे भेटणार आहेत. त्याच्यामुळे हा खूपच सोपा आणि तेवढाच महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तर चला आपण सुरुवात करूया प्रश्न सॉल्व करायला. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, PQRSTUVW हे वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे वर्तुळाकार दिशेने ते बसलेले आहेत. हे आहेत 8 जण. ठीक आहे, बरोबर. तर पहिला पॉईंट दिला आहे, पी हा टीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावरती बसलेला आहे. ठीक आहे, तर आपण हे सॉल्व करण्यासाठी आपण दिलेल्या अटी ह्या एका साईडला लिहून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्न सॉल्व करायला एकदम इझी जाईल. ठीक आहे, पी हा टीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावरती बसलेला आहे. म्हणजे पी जो आहे हा टीच्या उजवीकडून दुसरा आहे. ठीक आहे, पी हा टीच्या दुसरीकडे उजवा आहे. टी हा आर आणि बीचा शेजारी आहे. हा आर झाला, हा बी झाला, यांच्यामध्ये येईल टी. ठीक आहे, एस हा पीचा शेजारी नाही. एस जो आहे तो पीचा शेजारी नाही. ठीक आहे, चौथा पॉईंट आहे, बी हा यूचा शेजारी आहे. बी हा यूचा शेजारी आहे. पाचवा पॉईंट आहे, डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये बसलेला आहे. डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये बसलेला आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला 5 पॉईंट्स दिलेले आहेत. या 5 पॉईंट्सवरून आपल्याला आपली बैठक व्यवस्था ही पूर्ण करायची आहे. ठीक आहे, तर वर्तुळाकार बसले आहेत, केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत याचा अर्थ त्यांची दिशा ही अशी असणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे, वर्तुळाच्या बाहेर तोंड करून बसले आहेत तर त्यांची दिशा ही अपोजिट आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला तोंड करून बसले आहेत. ज्यावेळेस वर्तुळाकडे तोंड करून बसलेले आहेत त्यांची पोझिशन येणार, ही येणार राईट साईड, ही येणार लेफ्ट साईड. बरोबर आहे. आता पहिला पॉईंट, पी हा टीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावरती बसलेला आहे. इथे सुरुवात करूया आपण टीपासून. टीच्या उजवीकडे दुसरा 1 2 इथे बसलेला आहे टी. बरोबर आहे, पहिली आपली अट पूर्ण झालेली आहे. दुसरा आहे, टी हा आर आणि बीचा शेजारी आहे. टी हा आर आणि बीचा शेजारी आहे. आर बी, बी आणि आर. तर मी असं का लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याने दिलेलं आहे की टी हा आर आणि बीचा शेजारी आहे. इथेही बी येऊ शकतं, इथेही बी येऊ शकतं. एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला अजून माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्यांची व्यवस्था ही सध्या तर अशी केलेली आहे. तिसरा पॉईंट आहे, एस हा पीचा शेजारी नाही, म्हणजे एस इथं येऊ शकत नाही. एस आणि एसची पोझिशन इथंही नाही आहे, म्हणजे एस इथे कुठेतरी येऊ शकतो. ठीक आहे, पुढील बघूया, बी हा यूचा शेजारी आहे. ठीक आहे, आता बघा इथे जर आपण बी बसवला तर त्याचा शेजारी ऑलरेडी टी आहे किंवा पी आहे, म्हणजे बी इथे येऊ शकत नाही. बी आपला इथे येणार. ठीक आहे, तर बीच्या शेजारी कोण बसला आहे, यू. ठीक आहे, याची पोझिशन आपल्याला भेटलेली आहे. इथे बी आलेला आहे म्हटल्यानंतर इथे काय येणार, आर येणार. ठीक आहे, बीची पोझिशन एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला भेटलेली आहे. आरची पोझिशन भेटलेली आहे, टी भेटलेला आहे, पी भेटलेला आहे, यू भेटलेला आहे. ठीक आहे, आता पुढील पॉईंट काय आहे, डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये बसलेला आहे. इथे आहे यू, इथे येणार डब्ल्यू, इथे येणार एस. ठीक आहे, एस आहे तर गेला. म्हणजे आपल्याला कोणते कोणते पॉईंट्स भेटले, पी आर टी बी यू डब्ल्यू एस. कोणता राहिला आपला, क्यू. तर क्यूची पोझिशन फिक्स झाली. तर
ही आपली बरोबर अशी बैठक व्यवस्था पूर्ण झालेली आहे. तर याच्यावरती आपल्याला प्रश्न काय विचारले ते आपण बघूयात. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणते दोन हे एकमेकांचे शेजारी नाहीत? एकमेकांचे शेजारी नाहीत. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आर व्ही नाही आहे. ठीक आहे. दुसरे आपण बघूयात ऑप्शन्स. ऑप्शन बी आहे यू व्ही हे एकमेकांचे शेजारी आहेत. आर पी हे देखील एकमेकांचे शेजारी आहेत. क्यू एस ठीक आहे. तर आपला उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए हे एकमेकांचे शेजारी नाहीत. दुसरा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोण हा व्हीच्या उजवीकडे बसलेला आहे? व्ही झाला हा व्हीच्या उजवी साईड आली ही साईड. तर व्हीच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? टी. ऑप्शन क्रमांक डी हा व्हीच्या उजवीकडे बसलेला आहे. ठीक आहे. तर याच्यावरती अजून कोणते प्रश्न येऊ शकतात? तर प्रश्न असा येऊ शकतो की डब्ल्यूच्या विरुद्ध दिशेला कोण बसलेला आहे? डब्ल्यूच्या विरुद्ध दिशेला बसलेला आहे आर. ठीक आहे. दुसरा प्रश्न बसू शकतो की व्हीच्या डावीकडून तिसऱ्या स्थानावरती कोण बसलेला आहे? 1 2 3. व्हीच्या डावीकडे तिसरा 1 2 3. तर व्हीच्या डावीकडून तिसरा हा एस बसलेला आहे. ठीक आहे. तसेच आणखीन काय होऊ शकतं की यूच्या विरुद्ध दिशेला कोण आहे? पी. ठीक आहे. तर मित्रांनो, हा आजचा आपला हा प्रश्न होता. तर प्रश्न कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.